सर, म्हणजे तुम्ही म्हणता की विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवली जाईल, पण गेल्या विरोधकांकडून मोस्टली अजितदादा पवारांची राष्ट्रवादी असो किंवा भाजपच्या विरोधी जे पक्ष आहेत यांच्याकडून भ्रष्टाचाराचा मुद्दा हा प्रामुख्यानं मांडला जाईल असं एकंदरीत दिसतंय. कारण त्या आधीचा 2017च्या आधीचा उल्लेख तुम्ही जो केला त्या काळामध्ये राष्ट्रवादीने केलेली विकास कामं ते आत्ता दाखवणार नाहीत, तर गेल्या 10 वर्षातला भाजप माहितीच्या काळामध्ये झालेला भ्रष्टाचार याच्यावरती ते प्रामुख्याने प्रश्न उपस्थित करतील असं नाही का वाटत? खरं तर तसं होईल, पण त्याचा परिणाम किती होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळामध्ये जर भ्रष्टाचार झाला आहे तर 2017 साली जे राष्ट्रवादीला पायउतार व्हावं लागलं तेही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच व्हावं लागलं. आणि भ्रष्टाचार निघाला किती? अवघा जो काही विठ्ठल हा त्याचं त्यांनी एक वातावरण निर्मिती केली. आत्ताच्या काळामध्ये भ्रष्टाचार हा शब्द उच्चारला तरी लोक हसतात. त्याचं कारण असं की जर भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचारावर जर आपण बोट ठेवणार असू किंवा राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवणार असू तर दोन्ही बाजूनी तेवढाच चिखलफेक होणार आहे. म्हणजे राष्ट्रवादीनं तसा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तर मग भारतीय जनता पार्टी प्रदेशापासून स्थानिक पार मंडलाध्यक्षापर्यंत 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला होता. त्याचं काय करणार आहे? उद्या ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल जर राज्यात एकत्र येत असतील तर मग स्थानिक पातळीवरती भ्रष्टाचार ह्याचा आणि त्याचा हे म्हणजे दोन म्हणजे काय म्हणतो त्याला की दोघेही बदमाश एकही थाली के चट्टे बट्टे चट्टे बट्टे. मग त्याच्यात आता तू भारी का मी भारी हे करण्यात काय पॉइंट राहणार नाही. किंबहुना भ्रष्टाचाराचा जो काही आरोप झाला तो आरोप जर सिद्ध करता आला असता किंवा त्याच्यावरती जर का कोणी पुढे जाऊन कार्यवाही केली असती, न्यायालयीन लढा उभा केला असता तर तो जनआंदोलन झाला असतं आणि त्या जन आंदोलनाचा परिणाम निवडणुकीवर झाला असता. पण तसं पिंपरी चिंचवडमध्ये झालं नाही. जे कोणी कथित समाजसेवक, जे कोणी कथित तज्ज्ञ, चाणक्य म्हणून या शहरामध्ये वावरतात त्यांनी तो विषय सोशल मीडियापुरता मर्यादित ठेवला. किंबहुना कधी भारतीय जनता पार्टीशी जवळीक कधी राष्ट्रवादीशी जवळीक करत शहरातले जे महत्त्वाचे प्रश्न होते, जे मुद्दे होते त्या मुद्द्यांना सोयीनुसार त्याचा वापर केला. त्यामुळं आत्ताच्या ह्या 10-12 दिवसामध्ये फार मोठा काही परिणाम होईल असं माझं किंवा मी ज्या राजकीय विश्लेषकांच्या संपर्कात असतो किंवा आपण चर्चा करतो तर त्यांच्यामध्ये काही असं जाणवत नाही.